गुरु माऊलीला. इथे मांडिला तू असा ज्ञान यज्ञ, अडाणीपणाला केले तू सुज्ञ. मिळे हा जिव्हाळा तुझ्या सावलीला, मिळे हा जिव्हाळा तुझ्या सावलीला, तुझ्या सावलीला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. कसा सांग हो तुझा उतराई, तुझी थोरविहीन भाची नियाई. ज्ञानदेवता तू उभी मंदिराला, ज्ञानदेवता तू उभी मंदिराला, उभी मंदिराला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. देवाप्रमाणे तुझी ही कहाणी, तुझे बोलणे हे जशी वेदवाणी. मिळो यश कीर्ती तुझ्या जीवनाला, मिळो यश कीर्ती तुझ्या जीवनाला, तुझ्या जीवनाला. नमस्कार माझा गुरु माऊलीला, नमस्कार माझा गुरु माऊलीला. तुझ्या गौरवाने आनंद झाला, तुझ्या गौरवाने आनंद झाला. नमस्कार माझा गुरु माऊलीला. जे सत्य सुंदर
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे, पंखासया बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे, सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे,
शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। चे पुरंदर तालुका अध्यक्ष सन्माननीय पंकजदादा दिवार यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. 18 पगड 12 बलुते. सगळ्यांनी बसून घ्यायचे. रमजान आवाज वाढवले. सन्माननीय भुजंगजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत. पुरंदर हवेलीचे माजी आमदार सन्माननीय संजयजी चंदूकाका जगताप हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. सासवड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक या ठिकाणी येऊन गेले, त्यांचंही मी मनापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मनीषाताई गायकवाड सोनवणे सर यांचंही या ठिकाणी मी मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेले युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी खैरे यांचंही सहर्षाचं स्वागत. आमचे मार्ग सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर बसून घ्यायचं. या ठिकाणी जे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकजदादा दिवार यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. 18 पगड 12 बलुतेदार सोशल फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर यांचंही या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. आदरणीय अनिलजी गद्रे सर यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. सर्व समाज बांधवांचं मी मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने सर 10 वाजताच आपण हा कार्यक्रमाला सुरुवात केली. बरेच लोक मान्यवर लोक येऊन गेले. बरेच समाज बांधव शिवरात्री असल्यामुळे या ठिकाणी दर्शन घेऊन जिथे आपापल्या गावी या ठिकाणी निघून गेलेले आहेत. मी मनापासून सर्वांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. आदरणीय सर्व समाज बांधवांचं पुनश्च एकदा राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो. आज या ठिकाणी संत गुरु रोहिदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थाने दादा जयंती 1 तारखेला झाली, पण बऱ्याच गावात जयंती असल्यामुळे आपण हा जयंतीचा सोहळा म्हणजे आज घेतला होता. मागच्या रविवारी काही तांत्रिक अडचणीमुळे हा आपण ह्या रविवारी घेतला. तसा संत रोहिदास महाराजांची जयंती ही 1 फेब्रुवारीलाच झालेली आहे आणि 15 फेब्रुवारी किंवा 30-28 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपण साजरा करतो. त्या दृष्टीने आज आपण सासवड शहराच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाला या जयंती सोहळ्याला आपण या ठिकाणी घेतला. मी सर्वांचंच या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझ्याबरोबर सर्व तालुक्यातील पदाधिकारी असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय गुलाबतात्या गायकवाड असतील, त्याचप्रमाणे आमचे निरेचे उत्तम आगवणे असतील, बाळासाहेब भोसले असतील, आमचे संतोषजी पोटे, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दिनकर तात्या सोनवणे असतील, माजी तालुकाध्यक्ष गुलाबजी सोनवणे असतील, त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाला शोभा येते. आपण मागच्या वर्षी मिरवणूक काढली होती, पण काही कारणामुळे यावर्षी ती आपण थांबवलेली आहे. पुढच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये अजून काही भरभराट किंवा अजून काही नवीन नवीन संकल्पना आपण करणार आहोत. जसं आकाश खरातने त्या ठिकाणी सांगितलं की मंगेशराव, आपण पुढच्या वर्षी काहीतरी आरोग्य शिबिर किंवा रक्तदान शिबिर या जयंती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी घेऊयात. त्या पद्धतीने पुढच्या वर्षी पण आपण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी पुणे जिल्हास्तरीय सोहळा या ठिकाणी आपण घेणार आहोत. मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आदरणीय गुलाबतात्या गायकवाड यांना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे भूषण आदरणीय अजितदादा पवार यांचं या ठिकाणी अकाली निधन झालेलं आहे. मी सुरुवातीलाच सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण 2 मिनिटं सर्वांनी उभं राहून त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. ओके, धन्यवाद. महेशजी जगताप यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत, यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पत्रकार सोनवणे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रथम या ठिकाणी मी आदरणीय राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे साहेब यांचा सन्मान आदरणीय गुलाबतात्या गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जागेवरच आपण सत्कार करूया. त्यानंतर दिनकर तात्या सोनवणे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करावा. युवकचे अध्यक्ष रवींद्र खैरे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय महादेवजी कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करा. या ठिकाणी आदरणीय भारतनाना चौकंडे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी अरुणजी गद्रे यांचंही या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत. त्यांचा आपण सन्मान जगदीश दळवी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. अरुणजी गद्रे. विकासजी सोनवणे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. गुलाबजी सोनवणे, विकासजी सोनवणे यांचा सत्कार करतील. पत्रकार हेमंत काकवले, आदरणीय दत्तानाना बोंगळे, मानेकाका, या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. RPIचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकजदादा दिवार यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. दादांना विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं. संदीपजी शेळके यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. महेशजी फडतरे यांनाही विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं. आप्पासाहेब बांडवलकर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. महेशजी शेळके. महेशजी जगताप या. ठवळ सरांच्या हस्ते महेश जगताप यांचा सत्कार या ठिकाणी आपण करूयात. या ठवळ सर. आप्पासाहेब भांडवलकर. आप्पासाहेब भांडवलकरांचा सत्कार गुलाबतात्या गायकवाड करतील. गद्रे साहेब या इकडे. भुजंगजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या.
मार्गदर्शक आदरणीय दत्तानाना भोंगळे यांचा सन्मान आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करीत आहोत. या दत्तानाना जगताप माने काका असतील, पत्रकार दैनिक प्रभातचे, यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. हे म्हणजे ताकवले सन्माननीय मिलिंदजी जाधव यांचे ज्येष्ठ साहित्यिक यादव साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. यादव साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय यादव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यादव साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. यादव साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर आदरणीय ठेंगरे पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. ठेंगरे पाटलांचा सन्मान गुलाब सोनवणे करतील. यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ताकोले साहेब जागेवर जाऊन करा. ताकोले साहेब महेशराव जागेवर जाऊन सत्कार करा. थांबा थांबा थांबा. नानांचा दौंडचे दीपकजी पवार, ॲडव्होकेट आगवणे यांचे सहर्ष स्वागत. या ठिकाणी आमचे मित्र समाजसेवक कालिदासजी उबाळे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. या उबाळे पोटे साहेब सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर बराच वेळ बांधवांचे सहर्ष स्वागत. आणि आदरणीय गुलाबपते गायकवाड यांना विनंती कर. आदरणीय संतोषजी पोटे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं. क्रांती सेनानी जय रविदास महाराज आज आपल्या या शिवतीर्थावर संत रविदास महाराजांची जयंती उत्सव आपण गेले अनेक वर्ष सालबादप्रमाणे साजरी करत आहोत. असंख्य व्यक्तिमत्वाबरोबर आपल्या जीवनाचं सार्थक करत असताना आपल्या या समाजामध्ये इतरही समाजाचं योगदान असावं आणि हा आनंद उत्सव, हा सोहळा उत्सव आणखी चांगल्या पद्धतीने व्हावा याकरता अखंड असे राष्ट्रीय चर्मकार महासंघ सतत या लोकांकरता सेवा देण्याचं काम करतात. या जयंतीच्या माध्यमातून सगळ्या वैचाराची लोक एकत्र यावी आणि आनंद घ्यावा आणि संत रविदासांचे विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचले जातील याच्या उद्देशानं या जयंती सोहळ्याचं आपण सर्वजण या चांगल्या विचारानं आनंद घेत आहोत. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी सोनवणे सर, त्याचप्रमाणे आमचे मिलिंदजी खैरे सर, त्याचप्रमाणे आमचे दिनकर तात्या, गुलाब तात्या, त्याचप्रमाणे आपल्या या तालुक्याचे विद्यमान आपला अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, ठवाळे सर यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा उत्सव आपण संपन्न करत आहोत चांगल्या प्रकारे. आणि या उत्सवाकरता सन्माननीय आमचे अरुणजी गजरे सर हे दौंडवर या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे सर्वच सन्मानित उपस्थित या ठिकाणी झाले आणि या कार्यक्रमात आपण चांगल्या प्रकारचा हा आयोजन नियोजन करू शकलो. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. यानंतर बरेचसे आपले ज्येष्ठ वक्ते बोलण्याचे बाकी आहेत. यानंतर आदरणीय सौ मनीषाताई गायकवाड यांचा सन्मान आणि मान्यताईंचा सन्मान आपण करूयात. भारतीताईंच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. बघू इकडे समोर. संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील तात्या दिवार यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण समाजभूषण पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो. या वर्षी आपण कमी प्रमाणात म्हणजे ठरवले की तातडीने आम्ही 2 ते 3 पुरस्कार द्यायचे. त्या दृष्टीने आम्ही कुणालाही न सांगता पहिला पुरस्कार म्हणजे आपले अनिल गद्रे सर यांना या ठिकाणी आपला 2026चा
समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी आपण त्यांना देतो. त्याचं कारण पण असं, कारण का मी आदरणीय आमदार संजय जगताप सर यांच्या सरांनी बऱ्याच वेळा सांगितलं की तुमच्या समाजामध्ये एवढी चांगली चांगली लोकं असतात, तुम्ही त्यांचा सत्कार का करत नाही. कारण का गजरे सरांविषयी सरांनी मला सांगितलं की सर एवढी मोठी अभ्यासिका ही समोरची अभ्यासिका चालवतात, कुठलंही मानधन न घेता. सर अतिशय म्हणजे सर कितीतरी म्हणजे 5 ते 10 वर्ष झालं की सर ही समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक्सिलन्सी अभ्यासिका चालवतात, कुठलंही मानधन न घेतात. त्या ठिकाणी कमीत कमी 100 ते 125 विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास करतात. अतिशय अत्याधुनिक अशी ही अभ्यासिका आहेत आणि त्या अभ्यासिकेमधून आत्तापर्यंत 70 ते 80 प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी घडवलेले आहेत. असे आमचे अनिलजी गजरे सर या वर्षीचा आपण त्यांना 2026चा राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देत आहोत. मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की सरांना आपण या ठिकाणी 2026चा समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देऊयात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. गजरे सरांची दोन्ही मुलं परदेशात अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी अतिशय मोठ्या पदावर त्या ठिकाणी काम करत आहेत. अतिशय चांगलं असं काम सरांच्या हातून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचं झालं. मी सरांचं या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो. नाही मी सांगितलेलं नाहीये तात्या म्हणजे कुणाला. अजून 2 पुरस्कार द्यायचे. सर्व मान्यवरांनी इथंच थांबायचे. या ठिकाणी आपण सांगितलं नाही की आपल्याला आता मला हा पुरस्कार द्यायचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करतायत, आम्हाला सपोर्ट करतायत. आदरणीय आकाशजी खरत यांचं पण आपण या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. बोलायला लागतं ना. गुलाबराव थोडे मागे थोडेसे सर, अजून 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 थोडेसे मागे. ओके बघू इकडे समोर थांबा तसे. ओके तिसरा एक आपण पुरस्कार देतोय सर की राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्कार. आमच्याच तालुक्यातील आदरणीय लोकरे गुरुजी यांचा नातू आयुष किशोर लोकरे हा राज्यस्तरीय म्हणजे नेपाळ-विपाळमध्ये खेळून आलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत राज्यस्तरीय. त्यांची सर्व फॅमिली या ठिकाणी आली. त्यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. या किशोरजी या, गुरुजी या. ओके इकडे पहा समोर थोडेसे ऐकून काका इकडे बघा समोर. ओके सर्वांचं धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचंय. त्यानंतर आदरणीय गुलाबदत्त गायकवाड आपलं थोडक्यात या ठिकाणी. जय रोहिदास. प्रथमतः संत महर्षी रोहिदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक यांच्या कार्याला अभिवादन करून संत शोकांकाकाच्या पुण्यभूमीत संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून येथे उपस्थित असलेले पुरंदर तालुक्यातील सर्व मान्यवर व सर्व माझे चर्मकार बंधू भगिनी सहर्ष स्वागत करतो. आपली रोहिदास जयंती 21 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व देशात साजरी केली जाते. ही 649वी जयंती देशभरात साजरी करण्याचं आज आपण एकत्र जमलेलो आहोत. समानता, करुणा, भक्ती या त्यांच्या शिकवणींचा सन्मान करण्यासाठी सर्व भाविक एकत्र येतात. आज आपल्या कार्यक्रमास आमच्या संघटनेचे
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांतजी सोनवणे सर, युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे सर, युवक जिल्हाध्यक्ष संदीप शेळके, युवक पुणे शहराध्यक्ष विकासजी सोनवणे आणि आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशजी गायकवाड, इतर आमचे सर्वच उपाध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहिलेल्या महिला बंधू आणि भगिनींनो, चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री श्री बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या चर्मकार संघटनेचं गेले आणि आमचे खरं पाहता ज्यांचं योग्य मार्गदर्शन कायम आम्हाला लाभलेलं आहे असे आमचे उपाध्यक्ष जी शशिकांतजी सोनवणे सर यांच्याच आम्ही म्हणजे मार्गदर्शनाखाली तालुक्यात गेली जवळजवळ 12 ते 15 वर्षापासून काम करतोय. चर्मकार संघटना कार्य करत आहे. या तालुक्यातील सर्व पदाधिकारी नीरा, जेजुरी, सासवड तसेच पुरंदर इतर गावातील सर्व गावातून आम्ही रोहिदास जयंती साजरी केली करतो. चर्मकार संघटना ही राजकीय संघटना आहे. समाजाला एकत्रित आणणे, संघटित करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक गावात आपल्या संघटनेच्या साखळीचा बोर्ड लागला पाहिजे असे आम्ही मंगेशजी आणि आम्ही ठरवलेलंच आहे. आणि आमचे दिनकर तात्या सोनवणे आवर्जून सांगायचं म्हणजे आज पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाची त्यांनी आज पाया जो रोवला आहे ते दिनकर तात्यांनी ह्याची मुहूर्तमेढ केली. त्यांनी पहिले आम्हाला तालुक्याला गुलाबजी सोनवणे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर सर्व काम करत आहोत. हां बोला. चर्मकार समाजाचा व्यावसायिक बचत गट उघडला पाहिजे. मग तो पुरुषांचा असो किंवा महिलांचा, त्यानिमित्ताने एकत्र येणे, बोलणं चालणं होईल व एकमेकांच्या अडचणीला आपण उभं राहू. तालुक्यातील कोणत्याही कुटुंबावरती काही सामाजिक अडचण आली तर आपण सर्वांनी एकत्र येऊ. संघटनेची ताकद समाजाने दाखवून दिली पाहिजे. मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता प्रत्येकाने मीच अध्यक्ष आहे अशा जबाबदारीने कार्य करावे. चांगले विचार मांडावे. एकमेकांना अडचणीच्या वेळी सहकार्य करावे जेणेकरून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल. राहणीमान, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक गरजा सुधारेल अशा पद्धतीने संघटनात्मक कार्य झाले पाहिजे. पुरंदर तालुक्यातील चर्मकार संघटनेच्या वतीने कार्यकारिणीला मी शुभेच्छा देतो. आज आपणा सर्वजणांना आवर्जून सांगावेसे वाटते की पंजाबमधील आदमपूर या विमानतळाला संत रोहिदास महाराजांचे नाव दिले आहे. तसेच संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा सन्मान केंद्र राज्य सरकारकडून केला जात आहे. नाशिक येथे संत रोहिदास विद्यापीठासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आखाड्याची निर्मिती करण्यात आली आहे. ही समाजाची अभिमानाची बाब आहे. येथे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करण्याची परंपरा आहे. संत रोहिदास भवन उभारण्यासाठी आमची पुरंदर तालुक्याच्या वतीने सासवड नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे की आम्हाला रोहिदास भवन उभारण्यासाठी जागा मिळावी. आज आमदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलंच आहे. आज आपण कलेक्टर ऑफिसलाही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला आमच्या समाजाचं रोहिदास भवन आपलं उभं राहिलं पाहिजे. त्याकरता आपण सर्वांनी मागणी करतोय आणि त्यांच्याकडून आशा बाळगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास. धन्यवाद. सकाळी 7 वाजेपासून बरेच समाज बांधव या ठिकाणी येऊन पूजा वगैरे करून आपापल्या गावी गेले, कारण का महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळं आपण कोणाला या ठिकाणी थांबून ठेवलेलं नाही. विशेष आहे पुरोगामी संघर्ष परिषदेचे सर्व पदाधिकारी यांचं सहर्ष स्वागत. तुमचे काका राजेंद्रजी गायकवाड साहेब यांचंही सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट आगवणे साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सूर्यकांतजी कांबळे असतील, बागडे साहेब असतील, नेरीचे सर्व पदाधिकारी यांचं सहर्ष स्वागत. जेजुरीचे सर्व आमच्या संघटनेचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी
या ठिकाणी 2-2 मिनिटात आपल्याला मनोगत व्यक्त करायचं. त्या अगोदर आमचे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलतात्या दिवार यांचा सन्मान या ठिकाणी संतोष आबनावे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुरोगामी संघर्ष परिषदेचे सन्माननीय युवक अध्यक्ष मनोजजी बिसे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना मी या ठिकाणी यायचं आहे. जगदीशजी दळवी यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. हे आपले ॲडव्होकेट आगावणे दुसरे त्यांचेच रिपोर्टने या संघर्ष परिषदेचे सन्माननीय युवक अध्यक्ष मनोजजी बिसे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ढवाळ सर असतील, विष्णू ढवाळ साहेब असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आदरणीय सुनीलतात्या दिवार यांना विनंती करतो की या ठिकाणी वांडेकर साहेबांचं सहर्ष स्वागत. सुनीलतात्या दिवार यांना विनंती करतो की आपण 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये आपण राष्ट्रसंत समाज प्रबोधनकार संत रोहिदासजी महाराज यांची जयंती राष्ट्रीय चर्मकार संघ पुरंदर तालुका यांच्या नियोजनाखाली आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. या ठिकाणी अधिकचा आपला वेळ न घेता या परिषदेचे सर्वच पदाधिकारी, उपस्थित कार्यकर्ते, आपणा सर्वांना मी या जयंतीच्या मनापासून अशा हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून संत रोहिदास महाराजांचे जे विचार आहेत, समतेचे विचार, ते समतेचे विचार लोकांपर्यंत त्यांनी कसे पोचवले हे सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी तात्यांनी आमदार साहेबांना विनंती केली की नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला एक जागेचं नियोजन करावं आणि रास्त आणि योग्य मागणी आहे. राष्ट्रीय स्तरावरचं भव्य दिव्य असं इथं राष्ट्रीय स्मारक जर उभं राहिलं संत रोहिदास महाराजांचं, तर ते निश्चितच संत कसावा असावा, संत वाणिनी कसा असावा, संतासारखा असावा, हे संत रोहिदासांचं उदाहरण या तालुक्याला निश्चितच समतेचं प्रतीक म्हणून प्रेरणादायी राहील. दुसरी मला मी मंगेशदादांना खरंतर शुभेच्छा देतो की ते या ठिकाणी नवीनच पुरंदर तालुक्याचे म्हणजे संघटनेमध्ये पहिल्यापासून काम करतात. एक हाडामासाचा चांगला कार्यकर्ता, तळागाळातील सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा, कोणताही जातीभेद न करणारा असा हा मंगेश. तुम्ही याची सार्थ आणि योग्य निवड केली आणि त्यांनी जो आज उपक्रम राबवला, मंगेशजी तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. ते समाजातील जे चांगले काम करतात, जे समाजाला आदर्श आहेत, ज्यांचं आदर्शवत गुण घेण्यासारखं आहे, अशा लोकांना मान सन्मानित करून तुम्ही त्यांना जो पुरस्कार देण्याचं जे नियोजन केलं ते तुमचं कामगिरी, तुमचं काम निश्चितच उल्लेखण्यासारखं आहे. तात्या, या ठिकाणी आपण सर्वांनी जर ठरवलं, आता या ठिकाणी आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अर्धपुतळा आहे त्याचं पूर्णाकृती पुतळा आपल्याला बसवायचा आहे. त्याच्यासाठी आमदार साहेबांबरोबर आमची चर्चा चालू आहे. साहेब सोनवणे साहेब, त्याची चर्चा चालू आहे. त्याला आम्हाला ग्रीन सिग्नल मिळत आहे. आपण या ठिकाणी पूर्णाकृती मोठा पुतळा उभा करतोय. त्याच कामाबरोबर हे संत रोहिदासांचं एक पवित्र कार्य आपण सर्वजण मिळून हातात घेऊ आणि यासाठी जी काय मदत लागेल ते आम्ही बहुजन बांधव म्हणून आम्ही तुमच्या बरोबर असू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय संत रोहिदास. या ठिकाणी आदरणीय मस्कू शेंडगे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपला या ठिकाणी समाजाच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. या अण्णा या ठिकाणी बोंडे साहेब असतील, विष्णू ढवाळ यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. समीरजी मुलानी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. समीर मुलानी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. या समीरजी. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे वांडेकर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यांचाही सन्मान आपण जगदीश दळवी यांच्या हस्ते या ठिकाणी करीत आहोत. यानंतर 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील साहित्यिक दशरथ यादव साहेब.
राष्ट्रसंत संत रोहिदास महाराज जयंती सोहळ्याच्या मी कधी बोलू निमित्तानं या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीनं हा परवा दिवशी आयोजन केलं. या जयंती सोहळ्याचे आयोजक सर्व पदाधिकारी आणि या उत्सवात सहभागी झालेल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या जयंतीचा शुभेच्छा देतो. खरं तर राष्ट्रसंत रविदास महाराज महाराष्ट्रामध्ये संत रविदासांना रोहिदास म्हणतात तात्या. आणि खरं तर रोहिदासांचा जन्म हा उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी साधारणतः 1377 1399 असं 13व्या-14व्या शतकातला तो कालखंड आहे. संत रविदासांचा जन्म ज्या कालखंडात झाला त्या कालखंडातलं राजकीय सामाजिक वातावरण थोडंसं अडचणीचं आणि आव्हानात्मक होतं. आणि त्या काळामध्ये साधारणतः संत रविदास हे कबीरांना समकालीन आहेत, नामदेवांना समकालीन आहेत. आणि या रविदासांनी खरं तर गुरु नानकांचा जो शीख संप्रदाय आहे त्या शीख संप्रदायामध्ये संत रविदासांनी जी कवनं लिहिली, जे दोहे लिहिले, जे अभंग लिहिले त्यातले 40 अभंग गुरु बाणीमध्ये आहेत. आणि मला वाटतं की पंजाबमध्ये संत रविदासांचं मोठं स्मारक बल्लाड एरियावर आहे. मी तिथं जाऊन आलेलो आहे. खरं तर मानवतावादी समाज कसा उभा राहील ही प्रेरणा त्यांच्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, वाचायला मिळते. आणि म्हणून मला वाटतं की जयंती उत्सव सुरू झाले पाहिजेच, पण ते सुरू होताना त्या महापुरुषांचे जे प्रेरणादायी विचार आहेत ते जर आपल्या मनामध्ये रुजवले नाहीत, ते जर आपल्या आचरणात आपण आणले नाहीत तर मग किती जयंती सोहळे केले तरी समाज मानवतेच्या दिशेने जाणार की नाही ही अलीकडच्या काळातले आव्हान आहे. म्हणून मला वाटतं अलीकडचा काळ थोडासा जातीयता, अंधश्रद्धा या वातावरणाने असा भरकटलेला काळ दिसतोय. आणि अशा काळामध्ये संत रविदासांचे विचार जर आपल्याला आत्मसात केले तर तेच खऱ्या अर्थानं समाजाला तारून पुढे नेणार आहेत. म्हणून मला वाटतं की आज रविदासांच्या विचाराची खऱ्या अर्थाने गरज आहे. रविदासांच्या या सगळ्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं ते विचार आपल्या मानव कल्याणाचे आहेत, ते समाजामध्ये रुजतील. खरं तर त्यांचा एक गाजलेला दोहा आहे, मन चंगात कटवते मे गंगा. खरं तर संत संप्रदाय हा रविदासांचा जो प्रभाव आहे, जो विचार आहे तो विद्रोह होता. त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेला विद्रोह होता. नामदेवांनी विद्रोह केला, तुकारामांनी केला, रविदासांनी, गाडगेबाबांनी, सगळ्याच महापुरुषांनी विद्रोह केला. विद्रोह हा मानव कल्याणासाठी होता आणि तो मानव कल्याणाचा जप आपल्याला करायचं झालं तर रविदासांचे विचार निश्चितपणे आपल्याला प्रेरणा देतील. अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जयंतीच्या शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. रवींद्रजी खैरे या ठिकाणी 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर दिनकर दादा सोनवणे बोलतील आणि शेवटचं भाषण आपलं आदरणीय शशिकांत सोनवणे सर करतील. संत शिरोमणी रविदास महाराज की. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुरंदर तालुक्यामध्ये सासवड या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बंधुत्व, समता व मानवतेचा ज्यांनी विचार केला असे थोर संत रविदास महाराज यांची 649वी जयंती साजरी होत आहे. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना संत रविदास जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे जो पुरंदर तालुका अध्यक्ष त्यांची आत्ताच निवड झाली. खरं म्हणजे हे 7 निवड आहे, कारण की मंगेश दादांना मी पाहिले अनेक वर्षापासून ते तळागाळात गावोगाव जाऊन मी त्यांच्या सोबत शाखा ओपन करण्याला होतो. आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे सर, त्यांनी हे कार्यकर्ते घडवले आहे. माझ्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनातून आज घडला आणि त्यांच्या मार्गदर्शनातून काम करताना मला पुणे शहरापासून युवक प्रेरक अध्यक्ष ही जबाबदारी पार पाडण्याची संधी व ताकद मिळाली.
आज या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर येऊन गेले आणि जे मंगेश गायकवाड यांनी या कार्यक्रमानिमित्त जो पुरस्कार जाहीर केला, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये अनेक हिरे आहेत, पण त्यांना शोधून त्यांचा सन्मान करणं खूप काळाची गरज आहे. आज अनिल गद्रे सारखे ज्येष्ठ ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, अक्षय खरात सारखा असेल युवक जो चांगलं काम करतो, आयुष सारखा असेल खेळाडू, म्हणजे समाजामध्ये खरं म्हणजे राष्ट्रीय चर्मकार संघाचं हे ध्येय धोरण आहे की समाजातील युवकांना ताकद देणे, समाजाच्या अडीअडचणीसाठी त्यांच्या मागे उभं राहणे आणि भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त समाज संघटित करून समाजाचे जेही प्रश्न आहेत, जेही महिलांचे काही प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, जेव्हा आपण एकत्र येतो आणि संघटित होतो तेव्हाच त्याची दखल सरकार बरोबर घेतली जाते. समाजाचे अनेक प्रश्न आहेत. आज मागील 30 वर्षापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माझे समाज कल्याण मंत्री प्रभुराव घोलप साहेब यांनी जो संघर्ष चालू केला आहे आणि त्या संघर्षाचं आज मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो, तर त्याच्यावरून कळलं की तळागाळामध्ये समाजापर्यंत ही संघटना पोहोचली गेलेली आहे आणि मंगेश गायकवाड सारखे आणि गुलाबराव पाटील सारखे जे तिथले त्यांचे खंदे कार्यकर्ते त्यांनी खरं हे संघटन उभं केलं आहे आणि समाजाला एक ताकद देण्याची ऊर्जा त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे होते. मंगेशजी, आज तुम्ही तालुका अध्यक्ष झालात, आपल्याला एक चांगली युवकांची फळी या भागामध्ये निर्माण करायची आहे, ती खूप गरजेचं आहे. आज आपले माझ्या सोबत आलेले पुणे शहराचे युवक अध्यक्ष विकास सोनवणे असतील आणि आपल्या सोबतीला जे आपले युवक जिल्हाध्यक्ष आहेत संदीपजी शेळके आज ह्या मंगेशजींचं काम खूप सुंदर आहे, खूप अनुभव आहे. त्यांचा अनुभवाचा फायदा नक्कीच आपल्याला ह्या तालुक्यामध्ये बांधण्यासाठी होईल. जास्तीत जास्त संघटन करण्यावर भर दिलं तर जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न आपल्याला सोडवता येईल. भविष्यामध्ये अनेक अडचणी युवकांसमोर आहेत. जर आपण आज समाजासाठी प्रयत्न केले तर पुढची पिढीसाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल. जर आज आपण शांत बसलो, संघर्ष केला नाही तर पुढची पिढी आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. तर कोणताही समाजाचं हा मूळ हा युवक असतो. त्यासाठी युवकांची जबाबदारी घेऊन मी पूर्ण महाराष्ट्रात दौरा केला, पण खूप अडचणी आज पण समाजामध्ये दिसते. आज शहरा भागामध्ये जे समाजाचे अन्याय दिसून येत नाही, पण गाव खेडोपाडी पण आज बी चर्मकार समजलं म्हणजे तिथं जाती व्यवस्थेमुळे खूप त्रास त्या ठिकाणी आपल्याला सहन करावा लागतो. आज एक वक्ता बोलून गेले की बाबासाहेब आंबेडकरांचा इथं आपण पूर्ण पुतळा उभारणार आहोत आणि त्याचबरोबर आपण रोहिदासांचं जर स्मारक होत असेल तर सर्व बहुजनने येऊन आम्ही तुम्हाला त्यासाठी तुमच्या सोबत असू, तुम्हाला पाठिंबा देऊ. हेच खरं म्हणजे महापुरुषाचं आहे. महापुरुषांनी कोणत्याही एका जातीपुरतं काम नाही केलं, त्यांनी सगळ्या गोरगरीब दलितांसाठी बहुजनांसाठी काम केलेलं आहे. आपल्यालाही सर्वांना सोबत, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आणि आपल्या समाजाचा कसा उद्धार होईल, कसे त्याचे प्रश्न मार्गी लागेल, हेच ध्येय धोरण आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं आहे. आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त युवकांना आपण त्याच्यामध्ये सहभागी घ्यायचा. इथं माझ्या महिला भगिनी बसल्या आहेत, तर महिला भगिनींनाही विनंती असेल की जेव्हाही आपले असे कार्यक्रम असतील, समाजाचे काही कार्यक्रम असतील, जयंती असतील किंवा मेळावे असतील, तर आपण जास्त जास्त महिलांनी त्या ठिकाणी घेऊन यावं. त्यांना समाज कळेल, समाजाचे प्रश्न कळतील. कारण की आज ज्या ठिकाणी 33% आरक्षण होतं, आज 50% आरक्षण महिलांना आज त्या ठिकाणी मिळालं होतं. तर आपल्याही महिला सगळ्या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. आज राजकारणामध्ये यायला पाहिजे, सामाजिक क्षेत्रात यायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी गाव खेड्यामध्ये जो आपला युवक आहे तेव्हा तिथं संधी भेटायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण संघटित व्हायला पाहिजे. आपण लोकांचे कार्य करायला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे. आज आपल्या जिल्हाध्यक्ष सोनाता माने याही या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्यासारखे नेतृत्व आज आपल्या जिल्हाध्यक्ष म्हणून करतात. आपण सर्वांना एकत्र सोबत घेऊन आज तालुका खेडोपाडी जर आपण गेलो आणि समाज उभारण केलं तर त्याचा नक्कीच फायदा भविष्यामध्ये आपली दखल घेतली जाईल. कारण की जो दिखतंय वो बिकतंय, कारण की ज्याची ताकद दिखते त्याची लवकर दखल घेतली जाते.
आज अनेक मोर्चे आंदोलन आपण आझाद मैदानावर आंदोलन घेतलं, बबनराव घोलपास साहेबांच्या नेतृत्वात आपण नागपूरला आंदोलन घेतलं. पण काय होतं, आपला समाज लवकर बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळं आपली दखल आपले अनेक प्रश्न आहे. आपण मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याकडे 20-25 प्रश्न आपलं तर असं आहे की प्रत्येक शहरा गावामध्ये जिल्ह्यामध्ये संत रविदासांचं स्मारक व्हायला पाहिजे. कारण की आज पुणे शहरासारखं जर उदाहरण घेतलं, असं अनेक शहराचं उदाहरण घेईल, तिथं महापुरुषाच्या जयंती जर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत असेल तर तिथं एक स्मारक असतं, अण्णाभाऊ साठेंची जयंती होत असेल तर तिथे एक स्मारक असतं आणि तिथं सर्व शहरातला सर्व तालुक्यातला समाज एका ठिकाणी एकवटला जातो आणि तिथं जयंती साजरी केली जाते. पण दुर्दैव असं की संत रविदास महाराजांचं स्मारक तुम्हाला कोणत्याही ठिकाणी गावोगाव दिसत नाही आणि त्याच्यामुळे तो समाज, कारण की समाज एका ठिकाणी जर एकवटला तर त्याची ताकद, त्याला ऊर्जा मिळते, त्याला तिथं मार्गदर्शन होतं आणि संत रविदास महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतात. तर आपली ही मागणी आहे की जास्तीत जास्त आपल्या आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या आपल्या शहरामध्ये, आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये तिथले जे राजकीय सामाजिक जे अधिकारी असतील किंवा तुमचे महानगरपालिकेचे नगर परिषदेचे आयुक्त असतील तर त्यांनाही आपले हे सगळं मागणी चे पत्र आपण तालुक्याच्या वतीने आपण या ठिकाणी म्हणजे जे द्यायचं आहे आणि ह्याच्या पुढचा तो आपला संघर्ष असेल की जास्त प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या त्या मागणीचं पत्र द्यायचं आहे आणि भविष्यामध्ये युवकांना नोकरी कसं मिळेल, शिष्यवृत्ती कसं मिळता येईल, आपल्या महिला भगिनीला काय काम देता येईल अशा. कारण की घर सबल बनलं तर समाज सबल बनतो, समाज सबल बनला की देश सबल बनतो. तर त्या महापुरुषांनी जे आपले विचार दिले आहेत, आंबेडकरांनी जे सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपलं शिकलो सगळं मिळतंय पण आपण कुठेतरी संघटित व्हायला कमी पडतोय. तर भविष्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपण एकत्र येऊया, संघटित होऊया आणि हे जे महापुरुषांनी जे आपले विचार दिले आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय रविदास. धन्यवाद. या ठिकाणी लोणावळ्यावरून या कार्यक्रमासाठी खास आलेले आमचे मित्र दिनजी जाधव, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सुवर्णाताई माने यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सर्व समाज बांधवांचं सहर्ष स्वागत. आता स्मारकाचा विषय झाला आहे तर मी आदरणीय आमदार साहेबांना सांगितलंय की फक्त संत रविदास महाराजांचं स्मारक न होता आपण असं करूया की बारामतीच्या धर्तीवर, म्हणजे बारामतीमध्ये मी असे स्मारक बघितले की पूर्ण हॉल बांधलेला, 1-2 मजली हॉल बांधलेले, खाली वरती अभ्यासिका आहे आणि खाली सर्वच महापुरुषांचे स्मारक आहेत आणि ते फ्रीमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. सर गद्रे सर, म्हणजे तसं आपण सरांशी एक कल्पना मांडूया की बऱ्याच ठिकाणी मोकळ्या जागा आहेत नगरपालिकेच्या, त्या ठिकाणी असे सर्वच समाजाच्या महापुरुषांची त्या ठिकाणी स्मारक होईल आणि वरती हॉल असेल तर हॉल त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मोफत किंवा विविध कार्यक्रमासाठी किंवा जर इथं अभ्यासिका कमी पडत असेल तर दुसरी कुठं अभ्यासिका आपण त्या ठिकाणी बांधूयात आणि या तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यासाची सोय कशी होईल ते आपण बघूयात. असं मी सरांपाशी पण बोललेलं आहे. सरांनी त्याचे पॉझिटिव्ह आपल्याला विचार सांगितलेले आहेत, आपण बोलूयात आणि त्याच्यावर काम पण करूयात. त्या ठिकाणी सन्माननीय दिनजी जाधव यांचा सन्मान मी आदरणीय महादेवजी कांबळे यांना करावी अशी मी विनंती करतो. सुवर्णाताई माने यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. पत्रकार सुजाताताई गुरव यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. ओके. आत्ताच गद्रे सरांनी सांगितलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासिका आहे ती पण आपण आपल्या समाजातील काय विद्यार्थी असतील तर त्यासाठी आपण मोफत त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करूयात. सरांसाठी आपण टाळ्या वाजवूयात. धन्यवाद सर. या ठिकाणी सुवर्णाताई माने यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. मनीषाताई गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत आहोत. कार्याध्यक्ष मनीषाताई शिंदे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. मनीषाताई शिंदे या ताई, या मनीषाताई सत्कार करा तुम्ही.
सुनीताताई टिके यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. सुनीताताई टिके. आम्हाला कायम मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय सुजाताताई गुरव पत्रकार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. सुजाताताई गुरव, प्रवीण दिघे यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. आदरणीय सुजाताताई गुरव. या ठिकाणी राजेंद्रजी धोत्रे, सन्माननीय महादेवजी बोंडे या सर्व मान्यवरांचं सहर्षस्व स्वागत. आमचे मित्र विकासजी यांचंही या ठिकाणी सहर्षस्व स्वागत. पुण्यावरून खास या कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदामण्णा लोखंडे, बाबासाहेब हंकारे, संतोषजी टोनपे, जंगलजी गद्रे, सूर्यकांतजी भोसले, अक्षयजी खवले या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्षस्व स्वागत. पुढच्या नजर पुढच्या राहुलजी तिके यांचंही सहर्षस्व स्वागत. सन्माननीय राहुलजी तिके यांचं या ठिकाणी सन्मान करीत आहोत. दत्तजी सूर्यवंशी यांचंही या ठिकाणी सहर्षस्व स्वागत. यानंतर आदरणीय दिनकर तात्या सोनवणे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. दिनकर तात्या सोनवणे. जय रविदास. उपस्थित सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले राष्ट्रीय चर्मकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, त्याचप्रमाणे महिला प्रतिनिधी आणि या राष्ट्रीय चर्मकार संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी सोनवणे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय चर्मकार संघाचे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय रवींद्र खैरे, त्याचप्रमाणे टोनपे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते सन्माननीय सुदामण्णा लोखंडे आणि बरेचसे काही मंडळी याच ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी संत रविदास जयंतीनिमित्त सर्वांचं स्वागत करतो आणि उपस्थित सर्व जे काही राष्ट्रीय चर्मकार संघाचे जे पदाधिकारी आहेत यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. सांगण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु मी वेळ न घालवता फक्त संत रविदासांच्याबद्दल, कारण मी पहिलं धाम श्री गोवर्धनपूर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आलेले, त्यानंतर दुसरं संत रविदासांचं जे स्थान आहे पल्ला जालंधर तिथे जाऊन आलो आणि तिसरं स्थान जे आहे ते सुखदेव वाघमारे हे पाहतात. आता मी नुकताच अमरावतीला जाऊन आलो आणि अमरावतीमध्ये मी संत रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं तिथं हजर होतो. त्याचप्रमाणे संत गाडगे महाराजांच्या गाडगे नगरमध्ये मी त्या स्मारकाला भेट दिली. खऱ्या अर्थाने अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी तिथं पाहायला मिळाल्या आणि सर्व आपल्या समाजाचे लोक इतके संघटित आहेत की मोठमोठे कार्यक्रम आणि प्रबोधन चांगल्या प्रकारे करतात. अतिशय ते ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोहोचून संत रविदासांचा प्रचार आणि प्रसार करत असतात. मी संत रविदासांच्या वाणीमध्ये सांगायचं म्हणजे की विश्वातल्या प्रत्येक प्राणीमात्राने आपले स्वतःचे आचार, विचार, संस्कार, नीतिमत्ता स्वच्छ आणि पवित्र ठेवली तर तुमच्या ह्या जगन्नाथाचा जो रथ आहे तो जन्मापासून मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत सही सलामत आणि व्यवस्थित पोहोचू शकतो. हा आदर्श संत शिरोमणी रविदासांचा आहे. त्याप्रमाणे या पुरंदर तालुक्यातले जे काही तालुका अध्यक्ष प्रथमतः गुलाबराव सोनवणे, त्यानंतर गुलाबराव गायकवाड, त्यानंतर तुमचे आत्ता नुकतेच पद त्यांना मिळालेले आहे ते सन्माननीय आपले गायकवाड
हे सगळे धडाडीची कार्यकर्ते मंडळी आहेत आणि ते ग्राउंड लेवलला काम करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने जे ग्राउंड लेवलला काम करतात समाजाचं, तर ते एक आदर्श सामाजिक कार्यकर्ते तयार होतात आणि त्यांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे पुढे भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समाजाचे काम करते. हे मी त्यांना शुभेच्छा देतो. बोलण्यासारखे पुष्कळ आहे, पण पाठीमागे काही बरीचशी मंडळी बोलणार आहेत. मी संत रोहिदास जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय रोहिदास. यानंतर मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय महादेवजी बोंडे हे 5 मिनिटात या ठिकाणी या कार्यक्रमास शुभेच्छा देतील. दत्ताशेठ सूर्यवंशी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. राजेंद्रजी कसबे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. अक्षयजी खवले यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. या कार्यक्रमासाठी खास पुण्यावरून आलेले हरिदासजी आडसोळ साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी संत गुरु रोहिदास यांची या ठिकाणी जयंती उत्सव भरवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय चर्मकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आज खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं योगदान हे इथले सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारे गुलाबतात्या गायकवाड असतील, मंगेशजी गायकवाड असतील, त्याचप्रमाणे रवीसाहेब असतील, हे बरेचसे कार्यकर्ते आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व 12 बलुतेदार सर्व घटकातील लोकांना बरोबर घेऊन हे लोक या ठिकाणी समाजामध्ये काम करतात आणि त्यांचं कामही या ठिकाणी चांगलं आहे. मी या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा एवढ्याच देतो की आजच्या युगामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये खऱ्या अर्थाने माणसाला, मनुष्याला एक जुनी म्हणजे अध्यात्माची गरज आहे आणि ती गरज खऱ्या अर्थाने या समाजामध्ये आता सर्व जे मानवी लोक राहतात. कारण आजकाल असं झालेलं आहे की पैशामध्ये देव झालेला आहे. तुम्ही निवडणुका बघता, राजकीय बघता किंवा आता जे घडामोडी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चाललेले एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर ते चित्र थोडंसं विचित्र झाल्यासारखं आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागलं. कारण जे संत होऊन गेले त्यांनी पूर्वी 150, 200, 500 हजारो वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमचं आयुष्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे घडवायचं असेल तर तुम्हाला शांती, संयम आणि जे काही समाजामध्ये पुरोगामी विचार आहेत तेच तुम्हाला आत्मसात करावे लागतील. आणि आज खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे मित्रांनो. आज अध्यात्माचीच गरज आहे आणि ही अध्यात्म म्हणजे आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, संत गुरु हरिदास महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, त्यांनी 150 वर्षापूर्वी सांगितलं आणि ते आज या ठिकाणी आपल्याला सत्य आणि खरं मान्यच करावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि संत रोहिदास गुरु जयंती या ठिकाणी साजरी केली. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि मला जी 2 मिनिटं बोलण्यास संधी दिली त्या ठिकाणी पण मी आयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय संत रोहिदास. यानंतर आदरणीय गद्रे सर या ठिकाणी आपला 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. त्या ठिकाणी सासवड नगरीचे नगरसेवक मयूरजी चौखंडे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे जमलेले सर्व मान्यवर, यांचं संत गुरु रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. माघ पौर्णिमेला आपण हा कार्यक्रम साधारणपणे आणि त्या दिवशी आपल्या समाजातली बरीचशी मंडळी, मग कोणी सहभोजनाचा कार्यक्रम करतं, नायगाव ठिकाणी कोणी लाडू वाटतं, वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने रोहिदास जयंतीचा कार्यक्रम साजरा करत असतात. परंतु त्याची भव्य दिव्यता असं जर आपण सगळे मिळून एका ठिकाणी आलो, ती एकत्र आलो. परवा दिवशी सुद्धा उरुळी कांचनला सुद्धा एक मोठा कार्यक्रम झाला, कालच झाला मला वाटते. तर प्रत्येक ठिकाणी करतात, परंतु आपलं एकत्रित असं भव्य स्वरूप ते पाहायला मिळत नाही. या ठिकाणी हे पदाधिकारी जे आहेत या लोकांनी
हा जो प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मला आज जो पुरस्कार दिला त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. तिथं जी समोर बिल्डिंग दिसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून त्याचं नाव आहे. तर त्या ठिकाणी सगळेच महापुरुष कोणत्याही समाजाचा संत असू द्या त्यांच्यासाठी तो जो 350 चेअर्स असलेला बैठक व्यवस्था असलेलं स्पीकर व्यवस्था वगैरे सगळं काय हे मोफत दिलं जातं आणि ती वास्तू नगरपालिकेची आहे आणि त्याचं सगळं जे नियोजन आहे ते माझ्याकडे असतं. तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही अर्ज देणे किती वेळ लागणार आहे काय एवढी माहिती दिली तर तुम्हाला ते कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी होऊ शकतं. एवढंच नाही तर आपल्या समाजातील काही मिटिंगा घ्यायची असतील किंवा काही चर्चा करायची असतील मग महिन्यातून समजा 2 महिन्यातून तुम्हाला जर एकत्र बसायचं असेल तर तशा पद्धतीचं पत्र दिलं तर आम्ही तो ठराव करू. त्या टायमिंगला तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. कारण शेवटी कसं आहे आपल्याला एकत्रित येण्यासाठी योग्य ते स्थान असावं लागतं. आत्ता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या नावाने ह्या बेसिका आहे. त्या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांच्या आम्ही फोटो वगैरे लावून त्या दिवशी त्याचं पूजन करतो. 152 विद्यार्थी आहेत आणि सगळे MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत. मी 3.5 वर्ष झालं त्या ठिकाणी मी सांगितलं की कुठलंही मानधन न घेता काम करतो. परंतु गेल्या 3.5 वर्षात 79 हे अधिकारी झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये 7 DYSP झाले, 17 PSI झाले, पोलीसमध्ये भरपूर जण लागले, मंत्रालयात आहेत किंवा कुणी अधीक्षक आहेत, रेल्वेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून मुलं गेलेली आहेत. आणि सांगायचं तात्पर्य काय की जे विद्यार्थी मग तो कुठल्याही जातीचा असू द्या आपण सगळ्यांना समान बाळगतो. त्या ठिकाणी ज्याला वडील नाही घरी समजा आजारपण आहे एकरी पालकत्व आहे परिस्थिती नाजूक आहे ग्रामीण भागातली मुलं येते तर त्यांना 100 रुपयातून सुद्धा आम्ही ॲडमिशन देतो. तिथं त्यांना रुपयाचा खर्च नाही आहे. म्हणजे केवळ त्या ठिकाणी फक्त त्याने ॲडमिशन घ्यायचं त्याला पुस्तकं मोफत दिली जातात. बाहेर जर गेलं तर 1250 रुपये टायपिंगचा खर्च आहे. तिथं त्याला मोफत व्यवस्था आहे. त्या ठिकाणी त्यांनी ते डाउनलोड करून घेतलं तर त्या ठिकाणी त्याला ते फॉर्म भरण्यापासून सगळ्या सुविधा त्या ठिकाणी 400 IAS अधिकाऱ्यांचे माझ्याकडे नंबर आहेत. त्यांचे डायरेक्ट त्या मुलांशी लाईव्ह लेक्चर्स होतात. काही लेक्चरला त्या ठिकाणी स्वतः IAS अधिकारी त्यांच्या सवडीने येत असतात. तर ह्याचा फायदा ग्रामीण भागातील मुलं भरपूर घेतात आणि सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे तो मागं राहू नये एवढीच त्याच्या मागची भावना आहे. आमदार संजय जगताप हे या संदर्भात मला भरपूर सहकार्य करतात. संचालक मंडळ जे आहे ते सुद्धा सगळे शिक्षण क्षेत्रातली आणि निस्वार्थीपणे काम करणारे आहेत. त्यामुळं मला काम करताना तिथं हुरूप वाटतो. मला तुम्ही या ठिकाणी जे सत्कार करून माझा गौरव केला त्याबद्दल मी समाजाचा निश्चितपणे आभार मानतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आदरणीय गुलाबजी सोनवणे या ठिकाणी 2 मिनिटात आपल्या मनात व्यक्त करतील. संत रविदास महाराज की जय. आज या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आपण जयंती साजरी करत आहोत. गेले अनेक वर्षापासून इथं जयंती साजरी करायला सुरुवात झाली. 4-5 वर्षापासून आपण जयंती साजरी करत आहोत. खरं म्हटलं तर हे रोपटं रोल असेल तर ते शशिकांत सोनवणे, ज्ञानेश्वरजी कांबळे आणि सुदामाना लोखंडे यांनी 30 वर्षापूर्वी कोडीत येथे जयंती साजरी सुरुवात केली. कालच जयंती आमची कोडीतला 30 वर्षे झाली जयंती साजरी तात्या सोनवणे यांच्या तर्फे आम्ही करत असतो. आणि त्याच्यानंतर पुरंदर तालुक्यात त्याला जोर आला. खरं पाहिलं तर पुरंदर तालुका हा शूरांचा वीरांचा आहे. इथं अनेक चांगले चर्मकार समाजातली लोक आहेत. आज आपण पाहतो इथं जे आहेत आता ज्यांना आपण पुरस्कार दिला आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ना तर त्या काळात काकासाहेब होते चंदू काका. तर त्याला परवानगी आणण्यासाठी आता जे आहेत ना तिथं काम करणारी लोक त्यांच्याबरोबर त्यावेळेस प्रीतमगावकर शेगावकर मंत्री होते.
तर ह्याला मान्यता आणण्यासाठी मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. योगायोग असा बघा सर, तुम्ही म्हटले आपल्या लोकांनाही तिथं पाहिजे तेव्हा प्राधान्य मिळेल. हे एक आपलं नशीबच आहे ना. खरं म्हटलं तर आज संत रविदास जयंती, ही जयंती आपण नेहमी महापौर्णिमेला साजरी करतो, पण योगायोगाने त्या दिवशी वीरची यात्रा चालू होती, त्याच्यामुळे आपण ती 2 किंवा 3 दिवसांनी साजरी करतो. पण काही कारणास्तव आपल्याला आता आज करण्यात आली. संत रविदास महाराजांचा जन्म हा उत्तर प्रदेशात मडगुंडी या गावी झाला. संत रविदासांचा त्यांचं जे म्हणणं होतं, सगळ्यांना समानता, अन्न, वस्त्र, निराहार, स्वातंत्र्य, न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी फार संघर्ष केला. आणि त्याच्यानंतर जो आपल्यावर अन्याय होत होता त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्यभर त्यामध्ये कष्ट केलं. आणि त्यानंतर भारत सरकारने 1971 साली त्यांच्या त्या कामाची दखल घेऊन 20 पैशाचे नाणे काढले. आणि खरं तर आपण संत रविदास जयंती अशीच उत्साहाने साजरी करूया. आज जी संत रविदास जयंती साजरी होत आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो. थांबतो. जय रविदास. धन्यवाद गुलाब सोनवणे साहेब. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं की सर आपले गुलाब सोनवणेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पहिले तालुकाध्यक्ष होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये या राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जी ग्रीप घेतली ती आदरणीय गुलाबजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यापुढे आम्ही सर्वजण काम करीत राहू असं मी त्यांना आश्वासित करतो. या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मयूरजी चौकंडे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचं. आदरणीय गुलाबतात्या गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. मयूरजी आदर्श युवा उद्योजक मयूरजी चौकंडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. नगरसेवक यानंतर आदरणीय सुदामांना लोखंडे यांचाही या ठिकाणी सुदामांना लोखंडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. महादेवजी कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो. बाबासाहेब हंकारे यांचाही या ठिकाणी सन्मान करीत आहोत. या त्यानंतर संतोषजी टोनपे आदरणीय रमेशजी कानाडे सरांच्या हस्ते या ठिकाणी संतोषजी टोनपे यांचा सन्मान होतोय. धन्यवाद मयूरजी. संतोषजी टोनपे यांचा सत्कार रमेशजी कानाडे यांच्या हस्ते होते. जंगलजी गत्रे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर या ठिकाणी सन्माननीय महादेवजी भोंडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो. या महादेवजी भोंडे, अक्षयजी खवले, दत्ताशेठ सूर्यवंशी या सर्वांचा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. या मोहनजी गायकवाड असतील, विकतजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी करतो. या अक्षयजी, या दत्ताशेठ सोनवणे करा. विकासजी यांचाही सन्मान या ठिकाणी होतो. या बाप्पू गुरु आहेत आमचे. या बाप्पू या. आणि या हरिदास अडसोल साहेब या पुण्यावरून खास या कार्यक्रमासाठी आले. या अडसोल साहेब त्याशिवाय कार्यक्रम पुढे होणार नाही सुरुवात. या पटकन हरिदासजी अडसोल साहेब या. या अडसोल साहेब.
हरिदासजी आडसूळ साहेब, सूर्यकांतजी भोसले साहेब या. या सूर्यकांतजी भोसले. राहुल काका बोंडे असतील. या राहुल काका. या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. यानंतर आदरणीय सुदामांना लोखंडे 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर सोनवणे सर बोलतील आणि महाप्रसाद या ठिकाणी आपण सर्वांना महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाहीये, लक्षात राहू द्या. आदरणीय अण्णा. जरा घोषणा द्या म्हणजे थोडा आळस जाईल. संत रोहिदास महाराज की, संत रोहिदास महाराज की. पुरंदर तालुका सासवड या रोहिदास जयंतीच्या उत्सवामुळे 649 वर्ष रोहिदास जयंती साजरी होते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्राध्यापक शशिकांतजी सोनवणे, युवकांचे प्रदेश अध्यक्ष रविकांत खैरे, पुणेचे अध्यक्ष संतोषजी तोलते. वेळ झाल्या सगळी नावं काय घेत नाही. पुरंदर तालुका अध्यक्ष मंगेशजी गायकवाड, गुलाब तात्या गायकवाड, भारती गायकवाड, आमच्या ताई जिल्हा सगळी नावं घेतले. 649 जयंती साजरी होत आहे. गोवर्धनपूर या गावी रोहिदास महाराजांचा जन्म झाला. आम्ही त्या गावी गेलो होतो. पुण्यातून आम्ही 15-20 जण गेलो होतो. रात्री 2 वाजता त्या ठिकाणी गेलो गावामध्ये. पुढे महाराष्ट्राची झाशी आली, महाराष्ट्राची झाशी आली, झाशी म्हणतात तिकडे. आणि सगळं काय फुल होतं. आणि 10-15 जणांना कुठेही जागा नव्हती. मग महाराजांची एक रूम होती, ती महाराज त्या ठिकाणी सदैव वापर करत होते त्या रूमचा. त्या रूममध्ये आम्हाला राहायला दिलं रात्री 2 वाजता. आणि तिथं रोहिदास महाराजांची जी कटोरी तुटलेली, जी पाणी बुडवतो आपण चपला ठेवतो, ते कटोरी तुटलेली, ती छोटीशी कटोरी मी डोक्याला लावून त्या ठिकाणी होतो. रात्री 2 वाजता गेल्यानंतर सुद्धा परदेशातून आलेल्या महिला पंजाबी ड्रेस, साडी, अमृत, कारण बाहेरगावी जाताना ते रोहिदास यांनी नाश्ता टेकतात. अमेरिकेला, फॉरेनला, इंग्लंडला, रशियाला, सगळ्या देशाचे धंदे करले जातात. ते रोहिदास त्यांनी माथा टेकलं की बाबा माझ्या धंद्यामध्ये मला यश मिळू दे, 5%, 10% हा वाटा मी रोहिदास यांनी दरवर्षी इथे येऊन अर्पण करायला. सुटापुटाचे लोक आपले बूट चपला घेतात, स्टँडवरती राहतात आणि आपल्याला देताना त्या चप्पल बोटला पॉलिश करून आपल्याला देतात. रात्री 2 वाजता गेल्यावर तिकडचे मोठे ग्लास असतात, ते एवढे ग्लास भरून दूध, चहा रात्री 2-2 वाजता. ट्रक माल येतो, तिथं फक्त माल उचलून घ्या एवढीच चिठ्ठी ती. कोणाला नाव नसतं, काय गाव नसतं, काय नसतं. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी जे लागतं संस्थेला ते सगळे धान्य लोक खातात मोठे मोठे. आणि माघ पौर्णिमेला त्या गावामध्ये आपले कसं गणपतीचे मिरवणूक निघतात गावामध्ये, तशी मिरवणूक त्या गोवर्धनपूरमध्ये निघते. दुपारी 2 ते 6 बिगर लाईटीचे मोठमोठे रथ, ढोल, ताशे, बँड वराती आणि 2 ते 6 बिगर लाईटिंगचे रोषणाईचे
आणि 6च्या नंतर रात्री 2 वाजेपर्यंत सगळे लाईटीचे गणपती जशी मिरवतात तसं रोहिदास महाराजांचे पुतळा ठेवून ती मिरवणूक काढतात. प्रत्येक मंडळाला तिथले रोहिदास ट्रस्टतर्फे 2,000, 3,000, 5,000 असं प्रत्येक मंडळाला ते बक्षीस देतात. आता वय झालेला आहे म्हणून मी जास्त काय सांगत नाही. आणि तिथं रोहिदासची पालखी, सोन्याची पालखी, 115 किलोची सोन्याची पालखी आपल्या रोहिदास महाराजांची. अशी पालखी कुठल्याही संस्थेची नाही आहे. रोहिदास महाराजांनी त्यांनी 7-8 माता टेकवा, तुमच्या मनात मना पूर्ण होतात. 649 जयंती सासवडमध्ये हा दरवर्षी होतो आणि आम्हाला आमंत्रित केलं जातं आणि आम्ही दरवर्षी वेळ काढून 2 मिनिटं येतो. एवढं बोलून आम्ही नांदगावचे आडझोड साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतं. आदरणीय गुलाबतात्या गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतं. आडसोड साहेब, त्यानंतर आमचे सहकारी मित्र शिवाजी दळवी यांचाही सन्मान या ठिकाणी होतं. त्यांनी या ठिकाणी समोर येऊन आपला सन्मान द्यायचा. दळवी, सूर्यकांतजी भोसले, सूर्यकांतजी कांबळे, गोविंदजी गायकवाड यांचाही सन्मान या ठिकाणी होतं. फोटोग्राफर कुठे गेले का? शांत श्रीफळ ठीक आहे. जगदीश शिवाजी दळवी यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. सूर्यकांतजी कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आमचे दिव्य पंचकृषीचे आमचे मार्गदर्शक, आमचे खऱ्या अर्थाने आमच्या दिव्य पंचकृषीमध्ये ज्यांनी आदर्शवत असं काम करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो ते आदरणीय श्रीपती गायकवाड गुरुजी यांचा सन्मान आदरणीय या ठिकाणी शशिकांत सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राजेंद्रजी गायकवाड साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय सोनवणे सरांच्या हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. नेते अप्पाजी सकट यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अप्पा सकट साहेब या. बहुजनांचे नेते या. अप्पाजी या पटकन, चला कार्यक्रम उरकायचा, कारण का संत सेवालाल महाराजांची जयंती पण आजच आहे आणि मिरवणूक खाली येते आणि ती मिरवणुकीत आपण सगळ्यांना सामील व्हायचंय. ती सगळेजण इथं पण येणार आहेत, त्यामुळे ते डीजे वगैरे लावून सगळेजण इकडेच येत आहेत. या ठिकाणी ते सगळेजण येणार आहेत, त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. त्यानंतर सन्माननीय दिनेशजी जाधव साहेब या ठिकाणी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. एक आपण सत्कार करूयात विष्णूजी ठवाळ साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आमचे सकाळपासून ज्यांनी मला खऱ्या अर्थाने सहकार्य केलं, चंदू शेटबीश आहेत का? तर गेले सकाळपासून व्यक्ती आमचा 7 वाजेपासून या ठिकाणी होता पण गेला आता. चंदू पिशे यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत, धन्यवाद. रमेश काका कानडे यांचाही सन्मान मी तात्यांना करावा अशी विनंती करतो. रमेश काका या की फोटो काढा. इकडे बघा समोर. धन्यवाद. सन्माननीय दिनेशजी जाधव यांना विनंती करतो. मन चंगा तो कटौती में गंगा, ऐसा चाहूँ राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटे बड़े सब समबसे, रविदास रहे प्रसन्न, रविदास रहे प्रसन्न. आज ज्या महान संतांची जयंती आहे, संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची आजची जयंती. आज ही जयंती या सासवड नगरीत या पावन पुण्यभूमीमध्ये साजरी करत असताना प्रथमतः राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप साहेब, आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय शशिकांतजी सोनवणे सर, राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष युवक माननीय रवींद्रजी खैरे, त्याचप्रमाणे सुदामांना लोखंडे आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्वच, कारण मी सर्वांची नावं घेऊ शकतो परंतु वेळेअभावी उपस्थित सर्वजण, या ठिकाणी मी एकच शब्दात फक्त सांगणार आहे
की संत रविदासांनी एक समानतेचा संदेश दिला आणि तो समानतेचा संदेश फक्त एवढाच होता की आपण सर्वांनी पाहिलं असेल की आपला चांभार किंवा चामार म्हणतात, हिंदीमध्ये चामार म्हणतात, मराठीमध्ये चांभार म्हणतात, पण त्या चांभार शब्दाचा अर्थ कधी पाहिला का आपण? चांभार शब्दाचा अर्थ किंवा चामार शब्दाचा अर्थ जो चमार शब्द आहे, च म्हणजे चामडं, म म्हणजे मांस आणि र म्हणजे रक्त. या चमार या शब्दामध्ये आपल्या मनुष्य जीवनाचा सार गाडलेला आहे आणि त्या सारावरती संत रविदासांनी परिपूर्ण जीवन जगण्याची जी संधी, ज्या कुळामध्ये आपण सर्वजण जन्मलो, या कुळाचा अभिमान बाळगून आज या ठिकाणी काही माघ पौर्णिमेला जयंत्या होतात, तर काही आजची जी जन्मतारीख आहे ती 15 फेब्रुवारी 1398 ला जो संत रविदास महाराजांचा जन्मदिन दिवस होता, रविवार होता आणि त्यावरनं त्यांचं नाव रविदास असं ठेवण्यात आलं. यावरनं आजची तारीख त्यांच्याच जन्म तारखेला लागून आहे. तरी आपण जरी माघ पौर्णिमेला जन्मतारीख जयंती साजरी करू शकलो नसेल तरी काही हरकत नाही. आज उपस्थितांमध्ये या ठिकाणी आमचे धडाडीचे कार्यकर्ते गुलाबतात्या गायकवाड असतील, मंगेशजी गायकवाड असतील, दळवी साहेब असतील, या सासवड नगरीमध्ये कधी आलं तरी त्यांनी यथोचित आपला सन्मान केलेला आहे. आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली, माझे मार्गदर्शक शशिकांतजी सोनवणे यांना आपल्याला ऐकायचे, त्यामुळे मी थोडक्यात बोलणार आहे. या ठिकाणी मी थांबतो आणि सर्वांना जय रविदास, जय भीम, जय शिवराय. यानंतर या ठिकाणी आदरणीय शशिकांत सोनवणे सर आपलं क्रांतीचे संत सेनाने संत गुरु रविदासजी महाराज, या भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक, छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी दलित उपेक्षित जनतेसाठी आपलं योगदान देऊन त्यांना उद्धार करण्याचं काम केलं, अशा सर्व महामानवांना या ठिकाणी प्रथमतः मानाची वंदना या ठिकाणी देतो. आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं पुरंदर तालुका आयोजित 649वी गुरु रविदासांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी, माझ्याबरोबर असणारे मार्गदर्शक सुदामांना लोखंडे असतील, रवी खैरे असतील, तोंडपे असतील, गद्रे असतील, बाबा अंकारे असतील, माझ्याबरोबर आलेले संदीप शेळके असेल, विकास सोनवणे असतील, दिनेशजी जाधव असतील, सुवर्णाताई माने असतील आणि या ठिकाणच्या स्थानिक नेत्या भारतीताई गायकवाड आणि त्यांच्याबरोबरच्या गायकवाड आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व चर्मकार समाजाचे जुने जाणकार युवक, सर्व नेते, या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, पुरंदर तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष मंगेश गायकवाड असतील, त्यांना या तालुक्यामध्ये मार्गदर्शन करणारे गुलाबतात्या गायकवाड असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, दळवी असतील, पोटे असतील, या सर्वांचं आपण पहिल्यांदा टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. कारण कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचं योजना ज्या आहेत त्या कराव्या लागतात. प्रत्येक बारीक बारीक गोष्ट पाहून त्या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा कशा पद्धतीने होईल हे करण्याचं काम तेवढं आता सोपं राहिलेलं नाही. त्यासाठी कार्यकर्ता होणंच गरजेचं असतं.
आणि म्हणून या टीमनं, पुरंदर तालुक्याच्या टीमनं गेले अनेक वर्ष या पटांगणामध्ये, चौकामध्ये रविदास जयंती या ठिकाणी साजरी करतात. दरवर्षी अनेक पुरस्कार त्यांनी आतापर्यंत चर्मकार समाज बांधवांना दिले. आज निर्णय मंगेश दादा मला खूप आवडला. अनेक पुरस्कार देण्यापेक्षा महत्वाचे 3-4 पुरस्कार, जास्तीत जास्त 5 पुरस्कार हा समाजामध्ये खऱ्या अर्थाने जाणकार जे माणसं आहेत आपली त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. आणि तो उपक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. रविदास जयंतीच्या माध्यमातून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. या संतांच्या परंपरेमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं असेल, रविदासांना एका जातीमध्ये अडकवण्याचं काम काही मंडळींनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलेलं होतं. तुम्ही पाहिलं असेल, अनेक पूर्वीचे फोटो पाहिले रविदासांचे, त्यावेळी आरी रापी हस्ती अशा प्रकारचे ठेवून त्यांचे फोटो लोकांपर्यंत केले होते. याचा अर्थ जातीमध्ये मर्यादित त्यांना ठेवण्याचं काम त्या काळात केलेलं होतं. पण रविदासांची वाणी, रविदासांचं कार्य, रविदासांनी जो या देशात नाही तर जगभरामध्ये समतेचा संदेश एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ज्याला म्हटलं जातं की रविदासांच्या विचारामध्ये एकच धागा होता, ऐसा चाहो राजमय जहा मिले सबन को अन्न, छोट बडो सम वैसे रविदास रहे प्रसन्न. याच्या मराठीत खऱ्या अर्थानं अर्थ असा आहे, या देशामध्ये, या जगामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकच आहेत हे सांगण्याचं काम रविदासांनी त्या काळामध्ये केलं. भारताची राज्यघटना तुम्ही आम्ही पाहिली असेल, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 गोष्ट खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते, बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने रविदासांच्या विचाराचे पाईक होते. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये आपल्या समाजावरती, मागासवर्गीय समाजावरती अन्याय अत्याचार त्या काळामध्ये व्हायचा, त्यावेळी त्याला तडा देण्याचं काम, त्याला फाटा देण्याचं काम या संत परंपरेतील रविदासांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चटके सोसलेले आहेत. आता बाबासाहेबांनी जर चटके सोसले असेल, आम्ही तर नौखे आहोत, आम्ही सुद्धा तशा प्रकारचे चटके सोसलेले आहेत. तुम्ही म्हणा कसले चटके तुम्ही सोसले? साधं गणित सांगतो. एका ठिकाणी मी ज्यावेळी शाळेमध्ये 8वी-9वीला होतो, माझा एक मित्र होता, मी जात सांगणार नाही, परंतु तो मित्र होता, त्याने मला जबरदस्तीने मला म्हटलं, माझं घर जवळच आहे, तू माझ्या बरोबर चाल. त्यावेळी शाळेच्या मध्ये सुटली, आम्ही त्या ठिकाणी गेलो. मी त्या ठिकाणी, त्यांचा रांजण होता, रांजणामध्ये बाजूला एक तांब्या होता, तांब्यातनं तो बुडवला आणि पिनर तेवढ्यात त्याची आई बाहेर आली. आई म्हणले, हा कोण रे? आता त्यावेळी ओळखायचं साधन म्हणजे जात. त्यावेळी आमच्या त्या मित्राने त्याच्या आईला सांगितलं, तो चांबाराचा अमुक अमुक आहे ना, त्यांचा हा मुलगा आहे. तिने माझ्या हातातला तो दिलेला होता तो तांब्या हिसकावून घेतला आणि मला म्हणले, याला तू हात लावायचा नाही. म्हणजे आमच्या सारख्याला जर ते जाणवत असेल तर त्या काळामध्ये, रविदासांच्या काळामध्ये आपल्या बहुजनांना, मागासवर्गीयांना किती चटके त्या ठिकाणी सोसावे लागले. आणि त्या काळामध्ये संतांचे संत म्हणून त्यांनी अति उच्च अशा प्रकारचं 51 राजा हे त्यांचे शिष्य त्या काळामध्ये झालं. एवढं सोपं काम नाही. मगाशी एकांनी सांगितलं, मला चंगा तो कुठे तुम्ही गंगा, अशा पद्धतीचं काम रविदासांनी त्या काळामध्ये सातत्यानं केलं. तुम्हाला आम्हाला माहित असेल, संत मीराबाई एक राजकन्या, एका राजाची पत्नी, आणि त्या काळामध्ये त्या ज्यावेळी रविदासांचा सत्संग चालला होता, त्यावेळी त्या ठिकाणी भेटायला गेल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही देव देवता सगळं केलं, पण मला समाधान लाभत नाही. त्यावेळी रविदासांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि समतेचा संदेश संत मीराबाईंना दिला. मीराबाई सुद्धा संत रविदासांच्या शिष्या झाल्या.
तुम्हाला आम्हाला माहिती आहे की त्या काळामध्ये याच्यामध्ये सती जाण्याची एक प्रथा होती. सती याचा अर्थ असा आहे की पती गेल्यानंतर त्याची पत्नी जी आहे ती त्याच्याबरोबर स्वतःला दहन करून घ्यायची. ज्यावेळेस संत मीराबाईंचे पती त्या ठिकाणी देहावसान झालं त्यावेळी संत मीराबाई सती जायला निघाल्या. त्यावेळी रविदासांनी त्या ठिकाणी थांबवलं, सती जायचं नाही म्हणून. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यावेळी त्या थांबल्या आणि रविदासांचा विचार बरोबर घेतला. म्हणजे त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल खऱ्या अर्थाने सतीची प्रथा जर बंद कोणी केली असेल तर गुरु रविदासांनी त्या काळामध्ये केलेले आहे. असे क्रांतिकारी निर्णय रविदासांनी त्या काळामध्ये घेतलेले तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही पाहिलं असेल रविदासांची विचारधारा ही फार पक्की आणि भक्कम अशा प्रकारची आहे. कोणत्याही जाती जातीमध्ये कशा प्रकारचा तेढ निर्माण होऊ नये हे काम सातत्यानं रविदासांनी त्या काळामध्ये केलं. आज तुम्ही जर पाहिलं असेल चित्र असं आहे, तुम्ही वाराणसी या ठिकाणी जर गेला ज्या दिवशी महाराजांची जयंती असते त्यावेळी जयंतीच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर अनेक विमानं 8-8, 10-10 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी असतात विमानं घेऊन. आणि लोक येऊन त्या ठिकाणी सेवा करतात. सेवा काय करतात? कोणाचे बूट साफ करणे, लॉन्ड्री टाईप अशा प्रकारची कामं करायची. जे सुटाबुटातली मंडळी आहे ती त्या ठिकाणी तशा प्रकारचं काम करतात. अण्णाने आता सांगितलं तर त्या ठिकाणी जाऊन आले, मी जाऊन आलो. त्या ठिकाणी अशा प्रकारचे सेवेचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आपणही खऱ्या अर्थाने रविदास जयंतीच्या माध्यमातून हा संदेश गावागावामध्ये म्हणजे त्या ठिकाणी पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचं संघटन उभं करतो. आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या शहरामध्ये रविदास जयंती या ठिकाणी साजरा करणं एवढं सोपं काम नाही, परंतु ही टीम सातत्यानं त्या ठिकाणी काम करते. आणि त्या पद्धतीनं जर पाहिलं असेल तर रविदासांच्या या विचाराचा वसा आणि ठसा घेऊन आपण सर्वजण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं त्या ठिकाणी काम करत आहोत. समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेची आपण त्या ठिकाणी स्थापना केली आहे. बबनराव घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली अराजकीय अशा प्रकारचं संघटन आपण त्या ठिकाणी चालवत आहोत. संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये रविदास विचारधारा पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हाला संघटनेचे काम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गाव तिथे शाखा जिथे जिथे आपला समाज असेल, 5 असेल, 10 असेल, जी घरं असतील त्याच्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा झेंडा त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आज तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा असं काम या देशामध्ये तुम्हाला आम्हाला दिसतंय. दरवर्षी या भारताचे पंतप्रधान ज्या ठिकाणी जयंती होती महाराजांची त्या ठिकाणी जातात, नतमस्तक होतात, त्या ठिकाणी भोजन वाढतात, भोजन घेतात. नरेंद्र मोदी साहेब या वर्षी तो वेगळा उपक्रम त्यांनी दिला. एका विमानतळालाच नाव संत रविदासांचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला सांगा ना, हे एवढं सोपं नाही. कोणाचंच कोणी अशा प्रकारचं नाव देणं सोपं नाही, कारण ती विचारधाराच तशा प्रकारची. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये रविदासांचा जो विचार आहे तो भरभक्कम करण्याच्या दृष्टीने आपल्या आपल्या भागामध्ये रविदासांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, फुलेंची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, ती तुम्ही आम्ही त्या ठिकाणी साजरी केली गेली पाहिजे.
हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं खऱ्या अर्थाने कार्य आहे. येणाऱ्या काळामध्ये एक अशा प्रकारची ताकद या संघटनेच्या माध्यमातून केली पाहिजे. मी नेहमी सांगतो, एक काडी घ्या ती तोडायचा प्रयत्न करा, तुटते, परंतु 10 काड्या घ्या त्याला बांधायचा प्रयत्न करा, ती तुटले जात नाही. याचा अर्थ समाजाने सुद्धा त्या काठ्यांप्रमाणे एकत्रित राहणं काळाची गरज आहे. आणि ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं काम केलं पाहिजे. या पुरंदर तालुक्याच्या वेगवेगळ्या शाखा, जवळजवळ माझ्या माहितीनुसार 25 शाखा याच्यामध्ये आहेत. मगाशी गुलाब सोनवणेंनी सांगितलं, मी ज्यावेळेस जिल्ह्याचा सचिव होतो त्यावेळेस पुण्याचा जिल्ह्याचा दौरा करत होतो, त्यावेळेस तुम्ही इतर कुठेतरी काहीतरी बसले होते धंदा करत. त्यावेळेस शोधत आपला संबंधीचा माणूस कुठं भेटेल, कारण संघटन उभं करायचं. त्यावेळी आम्हाला गुलाबराव सोनवणे भेटले आणि त्यावेळी डोळे झाकून आम्ही त्यांच्यावरती तालुका अध्यक्ष, मी स्वतः त्या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदार दिली. आणि मग कोडितमध्ये दिनकर तात्यांच्या माध्यमातून असेल, सर्वांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आता जयंतीचा सोहळा त्या ठिकाणी चालतो. येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच सांगेन, आपण सर्वांनी अशाच प्रकारचं काम करावं आणि संघटन मजबूत करावं. येणाऱ्या काळामध्ये गावगाड्यामध्ये रविदासांची विचारधारा त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. ज्या ठिकाणी समाज आहे त्या ठिकाणचे ग्रामपंचायत असेल, आता पंचायत समितीला निवडून आलेले लोक असतील, जिल्हा परिषदेला निवडून लोक आलेले असतील, त्यांच्याकडे जाऊन बसा. समाजाने तुम्हाला मतदान केलं. येणाऱ्या काळामध्ये रविदासांचं सांस्कृतिक भवन असेल, मंदिर असेल, समाज मंदिर असेल, ते उभं राहिले पाहिजे. यासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी करा आणि येणाऱ्या काळामध्ये मजबूत अशा प्रकारचं संघटन उभं करावं. असं मंगेश गायकवाडांची नुकतीच तालुका अध्यक्षपदी निवड झाली, त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन. येणाऱ्या काळामध्ये गुलाब तात्यांनाही जबाबदारी मोठी आम्ही देण्याची डोक्यामध्ये ठेवलेली आहे. आपण सर्वांचं आपण खूप वेळ काढून, खरं तर आज महाशिवरात्र आहे, महाशिवरात्रीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात. एवढं सगळं सोडून सुद्धा अनेक लोक येऊन गेले, काही लोक येत आहेत आणि आपण खऱ्या अर्थाने वेळ काढून या ठिकाणी बसला आहात आणि आमचं वक्तव्य या ठिकाणी शांततेने ऐकून घेतलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय रविदास, जय भीम. मयूरजी, आदरणीय सासवडनगरीचे नगरसेवक मयूरजी चौकंडे 2 मिनिटात आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतील. पहिल्यांदाच बोलतोय बरं का मी, काय चुकलं तर वाटतं. चौकंडे साहेबांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. एवढा तरुण मुलगा नगरसेवक झाला, एवढं सोपं नाही आणि त्यांच्याकडे पाहिलं सोपं काम नाही. थोडा वेळ आहे पण तसाच आवड आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची संधी मिळालेली आहे. मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करणार आहे किंवा मी असं म्हणणार आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि महत्त्वाचं सांगतो, नगर परिषदेच्या माध्यमातून महादेव कांबळेंचा पण वाढदिवस आहे. या नगर परिषदेमध्ये आम्ही आमदारांशी त्या ठिकाणी चर्चा करतो. आमदार तर 100% आम्हाला मदत करतील, पण नगर परिषदेच्या माध्यमातून संत रविदासांचं सांस्कृतिक भवन या भागात झालं पाहिजे. यासाठी तुम्ही प्रथमतः जो प्रस्ताव मांडाल तो हा चर्मकार समाजाच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी, रविदासांचं सांस्कृतिक भवन ह्या भागामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी व्हावं ही तुम्हाला या ठिकाणी समाजाच्या वतीने विनंती करतो. आणि ते तुम्ही कराल. पुढच्या जयंतीला आम्हाला कळेल की या ठिकाणी भूमिपूजन झालं. धन्यवाद. जास्त काही बोलता येत नाही मला, थोडंसं नवीन आहे, तरुण आहे. सासवड नगर परिषदेचा सगळ्यात तरुण नगरसेवक आहे मी, त्याच्यामुळे थोडं शिकतोय. काय झालं, सकाळी मला आमच्या भावाचा फोन आला, भारत मला चौकंडे माझा मोठा भाऊ आहे, त्याचा मला फोन आला की बाबा अशा कार्यक्रमाला पत्रिका आली होती, तुला जायचं. आता म्हणलं अशा कार्यक्रमाला मला बोलावलंय आणि त्या कार्यक्रमाला मला तर काही बोलता येत नाही आणि कार्यक्रमाबद्दल जास्त काही माहिती पण नाही. मग इथं आल्यानंतर मी आता बोर्ड वाचला तेव्हा संत रविदास महाराजांची जयंती सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आहे. मला कळलं होतं कार्यक्रम आहे. मग आता गाडीत म्हणलं आता काहीतरी विचारलं कोणीतरी माहिती तरी पाहिजे.
म्हणून म्हणलं 2 गोष्टी वाचल्या. तर वाचता वाचता गाडीत मला काही गोष्टी एवढ्या आवडल्या, मी कधी जास्त बोलत नाही, पण त्या गोष्टी मला एवढ्या आवडल्या की त्या आवडल्यामुळे मला ही बोलायची इच्छा तयार झाली. मग मी आता माझ्या जरी बसले आपण म्हणलं 2 मिनिटं बोलूशी वाटते मला, पण आता डीजेचा आवाज होतो म्हणलं कार्यक्रम संपला, पण जाऊ दे मी चर्चा करून जातो. तर 2-3 गोष्टी मी आता गाडी जाताना वाचल्या त्या गोष्टी तुम्हाला सांगतो. रोहिदास महाराज यांचा जन्म कधी झाला ते काही सगळ्यांना माहिती सांगितलं नाही. आता बरेच जणांनी सरांनी ते सांगितलं की मन चंगा तर कटोटी न गंगा. तर मन चंगा तर कटोटी न गंगा ह्या गोष्टीचा ह्याचा दोहा आपल्याला दिलेला आहे महाराजांनी. त्याचा अर्थ सांगितला नाही, अर्थ माहिती असेल पण मला तो आज कळलाय. तर मला असं वाटलं की तो चांगला अर्थ की तो तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला तो सांगतो. तर त्याचा अर्थ असा आहे की जर तुमचे मन पवित्र असेल, शुद्ध असेल, तर तुम्ही त्या पात्रात तुम्ही ज्या पात्रात काम करताय त्यातच तुम्हाला गंगेचे पुण्य प्राप्त होईल. देवासाठी तीर्थयात्रेला जाण्याची गरज तुम्हाला अजिबात नाहीये, असा त्याचा तो अर्थ आहे. तर हा अर्थ मला एवढा आवडला. तो अर्थ माझ्या ह्याच्यात म्हणजे माझ्या मनातच करला तो, त्याच्यामुळे मला बोलायची इच्छा झाली. आणि अजून एक दुसरी गोष्ट जे त्यांनी सांगितलं की ज्या राणी त्यांच्या शिष्य झाल्या संत मीराबाई, चित्तौडगडला मी गेलो होतो, राजस्थानला चित्तौडगड नावाचा किल्ला आहे मोठा. तो किल्ला एवढा मोठा किल्ला आहे ना, त्या चित्तौडगडच्या त्या राणी शिष्य होत्या, तर त्या किल्ल्यावरती सुद्धा मी जाऊन आलेलो. दुसरी अजून एक गोष्ट थोडीशी फक्त मला एक सांगायची. महत्वाची गोष्ट ही मला आवडली एकदम. शीखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिब माहित असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये त्या ग्रंथामध्ये 40 गजले रोहिदासांची आहेत, हे माहिती होतं का तुम्हाला? ती गोष्ट मला सुद्धा आवडते. मी वाचली, त्याच्यानंतर मी युट्यूबला व्हिडिओ बघितली, त्याचं तुम्हाला कळलं. तर एवढंच गोष्ट मला काही सांगायचं होतं. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जास्त काय झालं त्यातलं काय शिकलं तर नसतात. धन्यवाद. हॅलो, नवीन सांगायचं तर सर एक महत्वाची सांगतो तुम्हाला की टेक स्टोरी म्हणून बऱ्याच फ्रँचायसी आहे बघा. पुणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये भरपूर फ्रँचायसीचे ते स्वतः मालक आहेत. टेक स्टोरी म्हणून पुण्यामध्ये, बिदेवाडीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला फ्रँचायसी दिसतील. त्या फ्रँचायसीचे स्वतः मालक मयूरजी चौखंडे आहेत. बऱ्याच फ्रँचायसी त्यांनी पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर पण त्यांचे आहेत. त्याचं स्वतःचं उत्पादन या ठिकाणी सासवडमध्ये होतं आणि सगळीकडे ते केक सप्लाय होतात. अतिशय सुंदर असा हा युवा उद्योजक सासवड नगरपालिकेला नगरसेवक म्हणून लाभलेला आहे. धन्यवाद मयूरजी. या ठिकाणी आपण 2 वाढदिवस करत आहोत. आदरणीय महादेवजी कांबळे यांच्या या ठिकाणी वाढदिवस आहेत. मी स्वामीने सरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. महादेवजी कांबळे या लवकर चला. मयूरजी महादेवजींचा वाढदिवस आपण साजरा करूया. महादेव कांबळे यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतो. आज वाढदिवस आहे त्यांचा. सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो. दुसरा एक सत्कार करतो. सकाळपासून ज्यांचा आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी धडपड करतायत ते चंदू देसे यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करतो. चंदू देसे या, चंद्रकांत उर्फ चंदू देसे. चंदूचा सत्कार या ठिकाणी नगरसेवक मयूरजी चौखंडे यांच्या हस्ते होते. अतिशय युवा कार्यकर्ता धडपड सकाळपासून 8 वाजेपासून या ठिकाणी उपस्थित आणि सगळं आपले जे सूत्र या ठिकाणी हलवले ते चंदू देसांनी हलवले. या ठिकाणी जे कॅलेंडर आपण प्रकाशित करतो ते आपण सकट या पटकन काय काय आपलं प्रकाशित करायचं द्या ना पटकन. मयूरजी थांबा जरा, काय कॅलेंडर यांचं प्रकाशित करायचं. बापूंचं शिर्डीचे जे कॅलेंडर आहेत सर या इकडे हे आपल्या जरा प्रकाशित करतो आपण त्यांचे कॅलेंडर. ते एक एकदा सगळ्यांचे असतील आपण करूयात. ते या आप्पा या, अध्यक्ष या, महादेवजी बोंडे या लवकर पुढे या. राजेंद्रजी बेकरी या पुढे या. आप्पा बांधवलकरांच्या हातात एकदा, आप्पांच्या हातात.
या दोतरे साहेब या. या लवकर या पटकन तुला या मयूरजी सत्कार करा यांचा. मयूरजी सत्कार करा. यानंतर आभार प्रदर्शन गुलाब सोनवणे करतील. या गुलाब आभार प्रदर्शन या ठिकाणी गुलाबजी सोनवणे करतील आणि महाप्रसाद इथे सगळ्या महाप्रसादांच्या गुरुपुरी गुरुजी आलेत, योगीजी गुरुपुरी आलेत, या सर्वांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. आज या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार संघटनेतर्फे जयंतीचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमानिमित्त आलेले सर्व राष्ट्रीय नेते, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील आलेल्या लोकांचं आम्ही संघटनेतर्फे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि समोर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती. जय रविदास. सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. सेवालाल महाराज जयंतीचे जे अध्यक्ष असतील त्यांनी या ठिकाणी यायचा आपला सन्मान या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आपण करीत आहोत. यायचंय शाल द्या.